धम्म सायन्स आहे. बुद्धी आरोग्य आणि धम्म काय आहे, आरोग्य कसं असतं, आरोग्य का बिघडतं की भगवान बुद्धाने आधीच सांगितलेलं आहे की मन हे रोगी होते. आणि होमिओपॅथीचा एक कन्सेप्ट आहे, मनावरती आहे. आणि मेटाफिजिकल सायन्स म्हणतो आम्ही, सर्व सायन्सला डिपेंडंट ओरिजिनेशन म्हणतो, हे मेटाफिजिकल सायन्स आहे. एरविन सर्डिंजरला मी वंदन करतो, त्यांनी क्वांटम बायोलॉजीचा एक उद्गार केलेले आहेत, बुक्समध्ये रेफरन्स आहे. तर कुठल्याही रोगाला थेअरीची आवश्यकता असते. म्हणून आज या ठिकाणी अमोल सावळे सर आहेत, भिक्खू संघ आहे, उपासक उपासिकांना आहे, यांना मी सर्वांना धन्यवाद देतो. आज लोकांना आरोग्याची फार गरज आहे आणि मनाला सुखशांतीची गरज आहे आणि निसर्गाच्या सुखाची फार गरज आहे रोगापेक्षा. म्हणजे बुद्धाचा कन्सेप्ट काय आहे, जग सुखी राहू शकते, जग बदलू शकते. आणि रोग हे मनामध्ये होतात, नंतर रक्तामध्ये येतात, DNA RNA जीन्समध्ये येतात. हा जो कन्सेप्ट आहे धम्म आणि आरोग्य, याचा आपण जर अवलंब केला तर जग हे सुखी होईल, जग हे अनेक रोगातून बाहेर येईल आणि देशाला हे वरदान खजिना आहे बुद्धाचा, हा बाहेर यावा आणि लोकांचं कल्याण व्हावं, भिक्खू संघाची माझी अपेक्षा आहे. म्हणून या ठिकाणी मला निमंत्रित केल्याबद्दल आपला पण सर्वांचा रिपोर्ट सर्वांचा मी ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद सर्वांना देतो. तर प्रश्न असा होता, कॅन्सर हा दुर्धर आजार आहे, याच्यावर फार मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये पण उपचार होतात. पण आपली थिअरी काय आहे, म्हणजे उपचार पद्धती कशी आणि तुम्हाला याच्यामध्ये यश कसं मिळालं? महत्त्वाचा एकच भाग आहे की देशामध्ये शास्त्रज्ञ अनेक काम करत आहेत की प्रत्येक थेअरी असते, प्रत्येक रोगाला थेअरी असते. आणि आपल्या शरीरामध्ये DNA RNA जीन्स असतात, मायक्रो घटक असतात. तर DNA RNA जीन्स जे असतात ते म्युटेशन होतात, त्याचा गुणाकार होतो, म्हणून रोगाच्या अवयवामध्ये उत्पत्ती होते. आणि हा जो नवीन कन्सेप्ट काय आहे, जसं फॉर एक्झाम्पल नोबेल प्राईज विनरचे एरविन सर्डिंजर शास्त्रज्ञ आहेत. आपल्याला बायोलॉजी माहीत आहे, आपल्याला जीवशास्त्र माहीत आहे, पण आपल्याला न्यू सायन्स ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी पण माहीत असण्याची का गरज आहे की रोग्यांना निरोगी राहण्यासाठी, रोग्यांना समजून घेण्यासाठी, रोग्यांना समजून सांगण्यासाठी, जेव्हा रोग्यांना आपण मनोबल देतो की ही थेअरी आहे, हे सिद्धांत आहे, ही टेक्नॉलॉजी आहे. आणि 2500 वर्षापूर्वी ही परंपरा कशी चाललेली रोगाची, रोग कुठून येतात, का येतात, DNA कसे जन्माला येतात, RNA कसे जन्माला येतात, आपण जर मुळातच गेलं तर कुठल्याही रोगासाठी ही थेअरी जगाला, देशाला ही वरदान आहे, असं त्रिपिटकमध्ये मला आढळून आलेलं आहे, रतनसुत्तामध्ये आढळून आलेलं आहे. मागंडियांना भगवान बुद्धांनी त्याकाळी मागंडियांना गाठी झाल्या होत्या, त्या काळी भगवान बुद्धांनी त्या मागंड्याला दुरुस्त केलं. तर त्या काळी टेक्नॉलॉजी असेल नसेल माहीत नाही, पण थेअरीचा उत्पत्तीचा हुकम झालेला आहे असं आम्हाला आढळलेलं आहे. धम्म आणि आरोग्य हे सर्वश्रेष्ठ पूर्ण जगाच्या रोगाला, कुठल्याही रोगाला हे कारणीभूत आहे. आणि त्याच्यातले मायक्रॉन जे घटक असतात अवयवामध्ये, DNA RNA जीन्स, त्याच्यासाठी फायदेशीर आहे आणि लोकांचं याच्यात कल्याण होणार आहे. आणि वैज्ञानिक आहे, बुद्धिस्ट थेअरी, डिपेंडंट ओरिजिनेशन, आईन्स्टाईन म्हणतात थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. आणि पॉल डॅक हायजिनबर्गनी सुप्रीम सायंटिस्ट होऊन गेले, त्यांनी थेअरी ऑफ अनसर्टिटी वाचली. कुठलाही रोग हा बदलत जातो. हायजिनबर्गला महामानव सायंटिस्ट आहेत, त्यांना नोबेल प्राईज मिळालं. तर सर्वांना एक विनंती आहे की कुठल्याही रोगाच्या मुळाशी जा आणि मुळाशी गेल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धाची जी थेअरी आहे सर्व जातीसाठी आहे, सर्व जगासाठी आहे, कुठलेही सीमित नाही. बुद्ध म्हणजे ज्ञान आहे. आणि धम्म आणि आरोग्य या जर एकत्र आलं, आरोग्य परमलाभ आणि निब्बाणं परमसुख म्हणजे काय, आमचं आरोग्य सुदृढ झालं पाहिजे, मानसिकरित्या झालं पाहिजे आणि रक्तामधून रोगामधून पण सुदृढ झालं पाहिजे. आणि आम्हाला मुक्त, आमचं काय एनलाइटनमेंट म्हणजे आम्हाला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. आम्ही आरोग्यामध्येच अटकून नाही राहिलं पाहिजे. बुद्धांनी काय सांगितलं, आरोग्य परमलाभ आणि निब्बाणं परमसुख म्हणजे तुम्ही आरोग्य तर ठेवा, सुदृढ ठेवा. आणि त्याच्यातल्या उच्च कोटीच्या ज्या अवस्था आहेत, गरिबाच्या आहेत, श्रीमंताच्या आहेत, मानसिक सुख, जशा नोकऱ्या असतात आमच्या सुपर क्लास 1 हायर लेवलच्या, तशी बुद्धाची नोकरी आहे श्रोतापन्न सकृतागामी अनागामी, ही प्राप्त करा. बुद्धांना काय म्हणायचं आहे, ह्या आरोग्यामध्ये राहू नका तुम्ही,
रोगामध्ये राहू नका, आरोग्यामध्ये राहा. कुठल्या आरोग्यामध्ये राहा? स्वतः पण सकृतागामी अनामी. आरोग्याची व्याख्या अतिशय सुंदर त्रिपिटकमध्ये मला मिळालेली आहे आणि हे सगळ्यांना वरदान आहे, सगळ्या रोगासाठी वरदान आहे. आपल्याला मी धन्यवाद देतो आणि पुन्हा तुमचे आभारी आहे. आपल्याकडे संपर्क साधायचा तर मग कसा, म्हणजे आता एखाद्या सर माझे हे पण ॲड्रेस आहे, हॉस्पिटलचा ॲड्रेस आहे, नंबर आहे ते सांगा ना. हां, सिद्धार्थ हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नांदेड, महाराष्ट्र. इथे माझं हॉस्पिटल आहे आणि पूर्ण देशातून पेशंट येतात आणि गरीब लोकांची सेवा आहे, भिक्खू संघाची सेवा आहे आणि सगळ्यांना भारत देशात ऑलरेडी माहीत आहे. आणि पण ही नवीन जे टेक्नॉलॉजी आहे, त्रिपिटकमधून कसा उत्पत्ती झाली रोगाच्या ज्ञानाची, हे भिक्खू संघाच्या आशीर्वादामुळे, आईवडिलाच्या आशीर्वादामुळे आणि कलकत्त्यामध्ये माझी लायब्ररी आहे, माझे धम्मगुरू आहेत तिथे बुद्धप्रिया महाथेरा, त्यांना पण धन्यवाद देतो. ही फार मोठी यंत्रणा आहे, जगाला आपल्याला जिंकता येते आणि देशाची ही महासत्ता बनू शकते. कारण टेक्नॉलॉजी आज क्वांटम बायोलॉजी आहे आणि आपल्या क्वांटम बायोलॉजीला आपल्याला कोरिलेशन थेरी काढून जगाचा उद्धार करायचा आहे. आणि आज आपल्या देशामध्ये हा खजिना आहे, हा लोकांना कळावा, लोकांची सुखशांती राहावी, त्यासाठी भिक्खू संघ आदरणीय आलेला आहे. त्यांचा मी आशीर्वाद घेतो आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो. थँक्यू सर. लगेच जाऊ बर्थडे बॉय नहीं हिंदी पढ़ना चाहिए. बहुत बढ़िया सर एकदा डॉक्टर सर अमोल सर या अमोल सर तुम्ही नीचे का बुक. हाँ अमोल सर